बदनामीची बातमी पेपरमध्ये प्रसारित करण्याची धमकी देत ठेकेदाराकडून वेळोवेळी खंडणी मागणाऱ्या कथित पत्रकारावर रोह्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी महाराष्ट्र लोकशाही यूट्यूब न्यूज चॅनलचे कथित संपादक आणि पत्रकार राकेश येलकर यांच्यावर ठेकेदाराच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल झालाय। यामुळे या परिसरात बोगस चॅनलच्या पत्रकारांना आपणास कसे फसवले याच्या कथा चांगल्याच रंगत आहेत। रोहा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राकेश गणेश येलकर, वय वर्ष 32, राहणार देवकान्हे रोहा, हा रायगड जिल्ह्यात महाराष्ट्र लोकशाही यूट्यूब न्यूज चॅनलचे आपण संपादक आणि पत्रकार असल्याचं सांगतो। दिनांक 4 ऑगस्ट रोजी धानकान्हे गावाला पाणी पुरवठा करणारे पाईपलाईनचे काम सुरू असताना राकेशने फिर्यादी सूरज कचरे, वय वर्ष 37, राहणार धानकान्हे रोहा यांना पाईपलाईनचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याची बातमी मी पेपरला प्रसिद्ध करतो अशी धमकी वारंवार देत राकेशने ठेकेदाराकडे वेळोवेळी खंडणी मागितली। फिर्यादी कचरे यांच्याकडून आरोपी राकेश येलकर यांनी आतापर्यंत 9,000 रुपये गुगल पे द्वारे स्वीकारले आहेत। तरी देखील आरोपीकडून अधिक रकमेची मागणी सुरूच आहे। या घटनेबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर राकेश येलकर फरार झालाय। रोह्याचे पोलीस निरीक्षक देविदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक AR रावडे यांच्यासह सहकारी वर्ग अधिक तपास करत आहेत। दरम्यान डिजिटल जगानं भरारी घेतली असली तरी रोह्यात घडलेल्या या प्रकारामुळे अशा बोगस तोतया पत्रकार संपादकांनी मांडलेला उच्छाद समोर आलाय। या प्रकरणी तोतया पत्रकार राकेश येलकर याच्यावर ठेकेदाराने दिलेल्या तक्रारीवरून रोहा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने या परिसरातील अनेक गावोगावी या बोगस चॅनल आणि पत्रकारांना आपणास कशा प्रकारे फसवले याची रंगत कथा मात्र ठिकठिकाणी ऐकावयास मिळत आहे। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।